हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. वर आता आपण एक पुन्हा एक साईड घेऊन आलो. ही साईट आता आपली आहे 3 BHKची पुरळमध्ये. ऑलरेडी आता ही जी साईट आहे ॲक्च्युली ह्या बिल्डिंगचं नाव स्वराज हाईट्स म्हणून आहे पुरळमध्ये. इथं ऑलरेडी आपण 3 साईट्स केलेत. सगळे साईट 3 BHKची गेली. ते काम आवडलं म्हणून चौथं काम पण आपल्याला ह्या बिल्डिंगमध्ये भेटलं. हे पण 3 BHKचं आहे. तर आता आपण आहे मास्टर बेडरूममध्ये. आता माझ्या ह्या साईडला तुम्ही बघाल तर इथे आता आपण पूर्ण वॉर्डरोबचं आता आपलं इथे स्ट्रक्चर उभं झालेलं आहे. त्यानंतर अर्थात इथे आपण काय करतो, इथे आपण पूर्ण पॅनलिंगवरती आपण इथे ड्रेसिंगचं आपलं इथं मिरर येणार आहे. आणि ह्या बाजूला इथं जे काही ड्रेसिंगचे जे काही कॉस्मेटिक्स वगैरे आहेत ते सगळे इथे बसतील. ह्या साईडला पण तुम्ही ठेवू शकता. खाली अगेन इथे एक साईड टेबल आहे. त्यानंतर बेड आहे. हा क्वीन साईज बेड आहे. हा बेड पूर्ण एक बॅक साईडला येत नाही आणि त्याच्यामागे पूर्ण एक 4 फुटाचा हेडबोर्ड येईल आणि त्याच्यावरती मोल्डिंग्स करून आपण त्याच्यामध्ये आपण वॉलपेपर्स लावणार आहोत. आता जर तुम्ही बेड बघाल, कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं मागं जावा. बेड बघा दिसतंय का? बेड अगेन आपण इथं हाफ राऊंडमध्ये बेड घेतलेला आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघाल ह्या साईडला तर इथे आपण डेलीवेअरचे कबोर्डसाठी एक इथं प्रोव्हिजन दिलेलं आहे. जे काही आपल्या डेलीवेअरचे जे काही कपडे वगैरे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आता वर्क इन प्रोग्रेस आहे. आज आपला एक मला वाटतं ऑलमोस्ट एक आठवडा झाला आता आपण काम स्टार्ट केलेलं आहे. आता आठवड्यामध्ये ऑलमोस्ट आता आपले 3 वॉर्डरोब आपले उभे झालेले आहे. स्पीड आपली मुलांची आपली जी टीम आहे आपल्या टीमची स्पीड खूप चांगली आहे. आठवड्याभरामध्ये 3 वॉर्डरोब आपले उभे झालेले आहेत आणि एक बेड आपला रेडी झालेला आहे. बाकी आता 2 बेडचं काम चालू करणार आहे आणि किचन आणि त्यानंतर लिव्हिंग रूमचं बाकीचं स्ट्रक्चरचं काम चालू होईल. बरं, आता आपण आलो आहे पॅरेंट्स बेडरूममध्ये. आता इथे सेम स्लायडिंग आपण पूर्ण वॉर्डरोब घेतलेला आहे. वरती पूर्ण लॉफ्ट आहे. मध्ये आपण काय केलं, मध्ये आपण इथे एक ड्रेसिंग घेतलेलं आहे. वरच्या बाजूला एक छोटंसं कॅबिनेट दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली इथे कॅबिनेट आहे. त्याच्यामध्ये 2 ड्रॉज येतील आणि ह्याच्या ड्रेसिंगच्या मागं इथं कॉस्मेटिकसाठी इथे एक ऑप्शन दिलेलं आहे. आणि ड्रेसिंगचा जो डोर आहे अगेन तो आपण एक प्रोफाईल डोर घेणार आहे. पण तुम्ही त्या साईडला जर बघू शकता अगेन इथे डेलीवेअरचे कपडे ठेवण्यासाठी आपण इथे एक अटॅचमेंट दिलेली आहे. हे 3 वॉर्डरोबमध्ये दिलेलं आहे आपण. हे दोन्ही वॉर्डरोबमध्ये दिलेलं आहे आपण. आणि मास्टर बेडरूमचं जे आहे तर तिथे आपण डायरेक्ट काय केलं, आपण तिथे ड्रेसिंग मर्ज केलं आहे. त्यामुळे तिथे जागा नव्हती आणि क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आम्हाला फक्त 2च ठिकाणी हे पाहिलं होते डेलिव्हरचे क्लोज ठेवण्यासाठी कॅबिनेट. त्यामुळे आपण फक्त किड्स आणि पॅरेंट्स बेडरूममध्ये इथं दिलेलं आहे. आता इथेही बेड येणार आहे. अगेन इथं बेड जो आहे तो 3.5 फूट बाय 6.5 फुटाचा बेड येणार आहे. आता आपण किड्स बेडरूममध्ये आलेलो आहे. किड्स बेडरूममध्ये अगेन आपलं इथे एक वर्कस्टेशन आहे. वरच्या बाजूला आपण कॅबिनेट घेतलेत, खालच्या बाजूला कॅबिनेट आहे. त्यानंतर इथे मध्ये एक पॉकेट येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता इथे एक आपण कॅबिनेट केलेला आहे. छोटासा हा शेल्फ आहे, ओपन शेल्फ हा इथे असं येईल. त्याच्यामध्ये तुम्ही स्टेशनरी आयटम्स वगैरे ठेवू शकताय. ह्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट येईल, खाली प्रोफाईल लाईट येईल. अगेन आपण याला एक हाफ राऊंड आपण थीम दिलेली आहे. त्यानंतर इथं जो टेबल जो आहे टेबलला पण अगेन आपण इथे एक हाफ राऊंड पूर्ण थीम दिलेली आहे. त्यानंतर खाली जे हँडल आहेत हे सगळे खाली जे ड्रॉवर्स आहेत हे सगळे हँडललेस राहतील. त्यानंतर ह्या बाजूला इथे बेड येणार आहे. सिंगल बेड आहे 4 फूट बाय 6 फूटचा. त्यानंतर अगेन त्याच्यामागे पूर्ण आपण हेडबोर्ड आणि त्याच्यानंतर मग अगेन त्याच्यामध्ये मोल्डिंग्स वॉलपेपर्स आपण त्या अकॉर्डिंगली आपण मागची ही थीम घेणार आहोत. आता आपण बघूया वॉर्डरोब. कॅमेरामॅन तुम्ही ह्या साईडला या. आता माझ्या बॅक साईडला हे वॉर्डरोब आहे. हा वॉर्डरोब ऑलमोस्ट तुमचा 7 फीट बाय 7 फीटचा आहे. आणि हा जो लॉफ्ट हा एंड टू एंड हा 12 फूट बाय हाईटमध्ये 2 फूटचा आहे. हा स्लायडिंग आहे. त्यानंतर इथे साईडला आपण एक डेलीवेअरचे कपडे ठेवण्यासाठी इथे एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. आणि ह्याला जो डोर येईल तो अगेन डोर जो आहे तो आपला प्रोफाईलमध्ये राहील. तर प्रोफाईलमध्ये का घेतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता ही जी प्रोसिजर आता ऑलमोस्ट झाला. आता ह्याला आठवडा झाला. आपलं आठवड्याभरामध्ये एवढं आपण काम उरकलेलं आहे. आणि जसं काय पुढे आपली जशी स्टेप बाय स्टेप आपण जसं पुढं जाऊ तसे ते व्हिडिओज पण पुढे अपलोड होतील. तर आमच्या चॅनलवर तुम्ही असंच कंटिन्युएशनमध्ये राहा. आमच्या चॅनलला तुम्ही असंच प्रेम देत राहा. आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओज लवकर तुम्हाला इथं अपलोड केलेले दिसतील. धन्यवाद.